नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तुम्हाला वाटतं का पोलीस भरती गणितात यश मिळवण्यासाठी अखंड सराव करावा लागतो? जर मी सांगितलं की योग्य तंत्र माहीत असणं पुरेसे आहे, तर या व्हिडिओत तुम्ही शिकाल त्या खास रणनीती ज्या तुम्हाला वेळ निम्मा कमी करतील आणि आत्मविश्वासाने प्रत्येक प्रश्न सोडवायला मदत करतील. चला तुमच्या यशाचं गुपित उलगडूया. तर या पोलीस भरतीमध्ये आपण अशा काही रणनीती बघणार आहोत ज्या निम्मा वेळ तुमचा कमी करणार आहे. आपण बघणार आहोत अपूर्णांकावरील पोलीस भरतीचे जे मागील काही परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न आहेत त्यांचे विश्लेषण बघणार आहोत. तुम्हाला वाटतंय ना की गणित खूप कठीण आहे, पण माझ्या मते तर गणितासारखा विषय कोणताच नाही. चला तर तुम्हाला मी दाखवतोय गणित किती सोपं आहे. बघायचं तर व्हिडिओ पूर्ण बघा. चला सुरुवात करू. काय दिलेलं आहे? खालीलपैकी कोणती संख्या परिमेयी नाही? कोणती परिमेयी नाही? परिमेयी म्हणजेच जे आपण सर्व संख्या आहेत, पूर्णांक अपूर्णांक आणि ह्या सर्व कोण संख्या आहेत तर परिमेयी संख्याच आहेत. पण कोणती संख्या परिमेयी नाही? तर पहिलं तर त्यांनी दिलेलं आहे 2/5, दुसरा दिलेला आहे 3 छेदात ऋण 7, 4/9, ऋण 7/4, 0/5, ऋण 8/7, 9/0 आणि 1/5. तर कुठे विचारलेलं आहे? तर मीरा भाईंदर पोलीस 2023 ला विचारलेला प्रश्न आहे. तर काय सांगितलेले? परिमेयी संख्या नाही. बाकी सर्व परिमेयी संख्या आहेत, पण एक अशी संख्या आहे की जी परिमेयी संख्या नाही. तर ती कोणती आहे? तर 9/0. का? कारण की शून्याने कोणत्याच संख्येला भागता येत नाही. जर तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये टाकलं आणि 9/0 करून दाखवला तर तुम्हाला काय येईल? एरर येईल. म्हणजेच ही संख्या परिमेय संख्या नाही. म्हणून कोणता पर्याय बरोबर असणार आहे? तर तिसरा पर्याय बरोबर असणार आहे. मागचा प्रश्न किती सोपा होता, तसाच आपण पुढचा प्रश्न सुद्धा बघू. तर काय दिलेलं आहे? कंसात दिलेलं आहे 2/3 अधिक x बरोबर कौंस पूर्ण बरोबर 3/2. तर x बरोबर किती आणि कुठला प्रश्न आहे? तर पुणे लोहमार्ग पोलीस 2023चा प्रश्न आहे. तर हे आपण असं सोडवू शकतो सोप्या पद्धतीने. काय आहे? या पोलीस भरतीच्या गणितात बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार याच्या व्यतिरिक्त काहीच दिलेलं नाही. नीट तुम्ही लक्ष द्याल तर अजिबात कठीण नाही. काय? हा कंस तुम्हाला थोडासा कन्फ्युजन करण्यासाठी दिलेला आहे. 2/3 अधिक x बरोबर किती? 3/2. तर एक्सची किंमत काढायची आपल्याला माहीत आहे. बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना काय होतं? तर हा अधिक आहे, तिकडे जाताना काय होणार आहे? तर वजा 2/3 होणार आहे. पण अंशांची बेरीज वजाबाकी करण्यासाठी आपल्याला छेद समान असावे लागतातच. म्हणून आपण छेद समान करण्यासाठी तुम्ही लसावी करू शकता. पण दोनच अपूर्णांक असतील तर छेदाछेदांचा गुणाकार करा. किती येतात? 2×6 होतात. आणि तिरका गुणाकार करा. 3×3 किती? ह्यांच्या दोघांचा गुणाकार आणि ह्यांचा 3×3 9 होतात. मध्ये वजा आहे म्हणून 2×2 किती होतात? 4 होतात. ह्यांचा गुणाकार केला म्हणून करा. आता किती येतात? x बरोबर किती येणार आहे? तर 9तून 4 गेल्या 5 राहतो आणि छेदात किती? 6. तर किती येणार आहे? 5/6. भाग जाणार नाही म्हणून हेच आपलं उत्तर आहे. म्हणजेच कुठे आहे? तर चौथ्या पर्यायात उत्तर दिलेलं आहे. होतं का कठीण? अजिबात नाही. एकदम सोपा प्रश्न होता. चला अजून पुढचा प्रश्न बघू. मागचे प्रश्न तुम्हाला समजलेच असतील आणि किती सोप्या पद्धतीने किती सरळ आणि किती सोपे प्रश्न आहेत ते तुम्हाला समजलेच असतील. कारण की गणित आवडला तर एवढा सोपा आहे की सांगूच नका. तर पुढचा प्रश्न काय दिला? 0.42 गुणिले 0.16 गुणिले 0.7 भागिले 4.9 गुणिले 0.08 गुणिले 0.06. तर हे आपल्याला कुठे विचारला आहे? तर यवतमाळ पोलीस 2023ला विचारलेला प्रश्न. हे सर्व सोडवल्यावर उत्तर किती येते असा प्रश्न विचारलेला आहे. तर इथे बघा 0.42 गुणिले 0.16 गुणिले 0.7 आणि 4.9 गुणिले 0.08 गुणिले 0.0 आणि 6. तर आपण जर
दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला किती अंक आहेत ते मोजून आपण जर दशांश चिन्ह काढलं तर पटकन सोलवता हे ते 1 2 3 4 5 आणि इथे किती आहेत 1 2 3 4 आणि 5 म्हणजे दोन्ही ठिकाणी 5च आहे. तर 5 असतील तर आपण 0.42 गुणिले 0.16 गुणिले 0.7. जर मी या सर्व संख्यांना 5 आहेत अंक म्हणून 1 घेतला आणि 5 शून्य घ्या असंही करू शकता. काय करणार दशांश चिन्ह निघून जाणार. तर 4.9 गुणिले 0.08 गुणिले 0.06 गुणिले किती करणार आहे तर 10,000. सॉरी 10,000 नाही 5 अंक आहेत म्हणून 1,00,000 होईल आणि छेदात सुद्धा म्हणजे सर्व दशांश चिन्ह निघून जातील. किती 42 गुणिले 16 गुणिले किती 7 कारण की हे दशांश चिन्ह काढून टाकले भागिले 49 गुणिले 8 गुणिले किती 6. आता भाग जाईल तिथे देऊन टाका. 8 एके 8 8 दुणे 16 होतात. 7 एके 7 7 7 49 होतात. 6 एके 6 6 6 36 6 7 42 आणि 7 7 गेला आणि उरतो किती तर उरतो किती हा सर्व ठिकाणी भाग गेला उरला फक्त 2 आणि तो कुठे आहे तर पहिल्याच पर्यायात दिलेला आहे. किंवा इथे जर तुम्ही काउंट केले असते इथे पण 5 अंक 4 2 4 आणि 5 छेदात पण 5 आहेत तर ऑटोमॅटिक निघून जातात. तर हे अशा पद्धतीने निघून जातात. होता ना सोपा. पुढचा प्रश्न बघू आपण. मजा येत असेल ना आता तर नक्कीच. चला पुढचा प्रश्न बघू आपण. एक बेकरीवाला समान आकाराचे 9 केक तयार करण्यासाठी 3.204 किलोग्रॅम साखर वापरतो. तर प्रत्येक केकमधील साखरेचे वजन किती ग्रॅम असेल तर त्याने काय दिलेलं आहे एकूण किती केक बनवतोय ते 9 केक बनवतो पण त्या 9 केकमध्ये किती किलो साखर वापरली तर 2 नाही किती 3.204 ग्रॅम किलोग्रॅम त्याने काय केली साखर वापरली पण किती समान आकाराचे तर 9 केक केले तर 9 ने भागू. पण आपल्याला नीट समजून घ्या 3.204 गुणिले मी किलोमध्ये आहे ते ग्रॅममध्ये करून घेणार आहे आणि नंतर भागणार आहे. तर ग्रॅममध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला 1 किलो म्हणजे किती ग्रॅम असतात तर 1000 ग्रॅम असतात म्हणून 1000 ने काय करावं लागेल गुणावं लागेल आणि भागिले किती करावं लागेल 9. तर 1000 ने गुणल्यावर किती येणार आहे 3204 आणि 3 शून्य परंतु किती 3 डिजिट 1 2 3 म्हणजेच 3 डिजिट निघून जातील आणि छेदात किती राहणार आहे 9 म्हणजेच 3204 ग्रॅम इतके साखर वापरली. तर आपल्याला 9 केकमध्ये वाटायचे म्हणजे 9 ने भागावंच लागेल. भाग देऊ 9 एके 9 9 त्रिक 27 उरतात किती 5 उरतील 50 होतील आणि 9 पाचा 45 आणि उरतील किती 5 उरतील आणि होतील किती 54 होतील म्हणून किती 9 सक 54. तर कोणता पर्याय असेल बरोबर तर इथं ग्रॅम पाहिजे होता तर पहिला पर्याय आपला बरोबर असणार आहे. होता ना सोपा. चला पुढचा प्रश्न बघू. मागचे प्रश्न समजलेच असतील तुम्हाला म्हणून आपण पुढचा प्रश्न सुद्धा बघणार आहोत. खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता आणि कुठे प्रश्न विचारलेला आहे तर यवतमाळ पोलीस 2023ला विचारलेला प्रश्न आहे. तर इथे सरळ आपल्याला दशांश अपूर्णांकातच करावा लागेल त्याच्यानंतरच आपण लहान मोठेपणा ठरवू शकतो पण जाऊ दे. इथे सर्व दिलेले आहेत 2/3. जर वेगवेगळे अंश दिले असते तर आपण केलं असतं पण आता अंश सर्वांचे सारखेच आहेत. किती 2/5 2/3 2/5 2/7 आणि 2/ किती आहे 9 आहे. तर त्याने काय सांगितलेलं खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक आणि मागे पण हे प्रश्न झालेले आहेत. नसतील बघितले तर जाऊन तुम्ही व्हिडिओ बघा त्याच्यात मी सांगितलेलंच आहे. तर सर्वांचे अंश सारखेच आहेत तर अंश सारखे असतील तर ज्याचा छेद
सर्वात मोठा तो काय असतो, सर्वात छोटा असतो. आणि ज्याचा छेद सर्वात लहान तो काय असतो, सर्वात मोठा असतो. इथे जर विचारलं असतं तर सर्वात मोठा कोण, तर हा काय झाला असता, सर्वात मोठा अपूर्णांक. आणि सर्वात लहान अपूर्णांक कोण असणार आहे, ज्याचा छेद सर्वात मोठा ह्याचाच आहे. म्हणून सर्वात मोठा, सॉरी मोठा नाही, मोठा हा आहे. सर्वात लहान अपूर्णांक म्हणून 2/9 हा सर्वात लहान अपूर्णांक असणार आहे. म्हणून कोणता पर्याय बरोबर असणार आहे, तर चौथा पर्याय बरोबर असणार आहे. चला पुढचा प्रश्न बघू. मागची गणिते बघून बोर झालात का? नसतील. जर आता तुम्हाला आवडायला लागले म्हणजे तुम्ही अजिबात बोर होणार नाही, कंटाळा येणार नाही. कंटाळा कधी येतो, जेव्हा आपल्याला आवडत नाही तेव्हा. पण तुम्हाला काय करावं लागेल, गणित विषयात आवड निर्माण करावी लागेल, तेव्हा तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही. चला तर पुढचा प्रश्न बघू आपण. काय दिलेलं आहे, 2 कंसात x वजा 3 कौस पूर्ण बरोबर 3/5 आणि कंसात काय दिलेलं x अधिक 4, तर x बरोबर किती आणि कुठे विचारला आहे, तर यवतमाळ पोलीस 2023ला विचारलेला प्रश्न आहे. तर इथे सरळ सरळ आपल्याला काय करायचं आहे, तर एक्सची किंमत काढायची आहे. तर कसं सोडवता येईल बघा, फार काही कठीण नाही. तुम्हाला वाटत असेल कठीण, पण बघा कसा सोडवतो मी. 2 कंसात x वजा 3 3/5 कंसात x अधिक 4 कसाही करून आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे. तर बघा काय येणार आहे, 2x वजा सॉरी आपण कौस सोडवतोय, 2 गुणिले x केला 2x, 2 बेत्रिक 6 बरोबर किती येणार आहे, 3/5 आणि कंसात काय आहे x अधिक 4. पण इथे आपल्याला हा 5 अडचण देतोय, त्याला सुद्धा इकडे आणू आपण. तर इथे छेदात होता अवसात येईल, म्हणजे ह्याला 2x वजा 6 गुणाकार होणार आणि इथे काय राहणार आहे, 3x अधिक 4 राहणार आहे. आता सोडवा, 5 दुने 10x होतात आणि 5 वजा 6 कुठून लिहितो, किती येईल, 30 येईल. म्हणजे 5 30 येईल आणि 3 एके 3 आणि 3x अधिक 3 चौक 12 होतात. आता x वाले एका बाजूने घेऊ आणि स्थिर पद एका बाजूने घेऊ, म्हणजे चलवाले एका बाजूने. म्हणजे 10x हा इकडे आणला तर वजा 3x आणि 12 हा तिकडे गेला तर अधिक 30. कारण की वजा आहे तर तिकडे जाताना अधिकच होतोय, कारण की इथे वजाबाकी केली तर 7x येतोय आणि किती होतात, 42 होतात. म्हणून x बरोबर 42 हा तिकडे जाताना काय होतोय, तर भागाकार होतोय. 7 एके 7, 7 35 आणि 7 सकम 42. म्हणून x बरोबर किती असणार आहे, 6. आणि ते कुठे आहे, तर तिसऱ्या पर्यायामध्ये दिलेलं आहे. का पुढचा प्रश्न आता बघू आपण. काय दिलेलं आहे, 19.25 20.50 22.20 23.75 25.75. तर पुढे या 25.75च्या पुढे कोणती संख्या असेल, असा प्रश्न दिलेला आहे. तर बघा काय करता येईल आपल्याला, इथे फरक काढून बघावं लागेल. म्हणजेच 20.50 मधून जेव्हा आपण 19.25 वजा करू, किती राहतात, तर इथे 10 होतील, 10तून 5 गेले 5, इथे राहतील 4, 4तून 2 गेले 2 आणि इथे किती जाणार नाही म्हणून 10 होतील आणि 1 आणि इथे 0, म्हणजेच 1.25. पुढचा पण बघू आपण जरा. 22 मधून आपण 20.50 वजा करून बघू. जर फरक सारखाच असेल तर पुढच्या याच्यामध्ये आपण अधिक करू. तर इथे 0 येतो, इथे किती येणार आहे, 10 होतील, 10तून 5 गेले 5, इथे 1 आणि इतर 0, म्हणजेच 1.25. पुढचं करून बघू, तर 23.75 मधून आपण 22 काय करू, वजाबाकी करून बघू. तर किती येतोय, 5 आणि 7 आणि इथे किती 1.75. जर तुम्ही नीट लक्ष दिला तर 1.25 होता, त्याच्यानंतर 50 झाला, आता 75 झाला, कुठे 23 पर्यंत. तर इथे कितीने वाढेल,
तर इथे 2ने वाढला, तर याच्या पुढे कितीने वाढेल? तर 25 × 10 = 75. इथे 25 झाले, इथे 50 झाले, इथे 75 झाले. पुढच्या याच्यात 75 म्हणजे 2ने वाढले. आता पुढे कितीने वाढेल? तर 2 × 10⁻25ने वाढेल. म्हणून अधिक 2 × 10 जर आपण 25 केले तर किती? 0, 9, 7 आणि 2 म्हणजेच किती असणार आहे? 27 दशांश. सॉरी, इथे थोडंसं बेरीज चुकली माझी. इथे 10 होतं, एक गेला हातचा. 9 आणि 10 होतात, एक गेला इथे पण हातचा. 6, 7, 6, 7, 8 म्हणजेच किती? 28 होतात. तर कोणता पर्याय बरोबर असणार आहे आपला? तर पहिला पर्याय बरोबर असणार आहे. होता ना सोपा? नक्कीच. प्रश्न पुढचा. चला बघूच आपण. आली ना मजा? येतंय मजा गणित बघण्यासाठी, शिकण्यासाठी, समजून घेण्यासाठी? म्हणून आपण पुढचं सुद्धा सोडवूनच घेऊ. काय आहे? 1/2 नंतर 1, 3/2 नंतर 2, 5/2 नंतर 3, 7/2 नंतर किती? 4 आणि त्याची पुढची संख्या कोणती असेल? तर कुठे विचारलेला आहे? तर रायगड पोलीस 2023ला विचारलेला प्रश्न आहे. तर बघा, अर्धा अर्धाने वाढत गेला म्हणजे 1/2 म्हणजेच अर्धा, त्याच्या पुढचा 1, त्याच्यानंतर किती? 3/2 म्हणजेच किती? दीड, त्याच्यानंतर 2, हा किती? 2.5, हा 3, हा किती? 3.5, हा 4. तर 4.5 लिहिण्यासाठी आपण कसं लिहू शकतो? तर कसं लिहू शकतो? हा 4 आहे, त्याच्या पुढचा 4.5 म्हणजेच 4.1/2 हे आपण 4.5 म्हणून लिहू शकतो. तेच आपण 4.5 सुद्धा लिहितो. का? कारण की ही प्रत्येक पुढची संख्या 0.5ने अधिक होत गेली. हा अर्धा होता, त्याच्यात 1, नंतर 1 मध्ये अर्धा प्लस केला तर 3/2 म्हणजेच किती आहे? 1.5 आहे. म्हणून उत्तर काय असणार आहे? तर दुसरा पर्याय हेच आपलं उत्तर असणार. पुढचा प्रश्न बघू आपण. चला सुरुवात करू. काय दिलेलं आहे? तर 4/5च्या 2/7 मध्ये किती मिळवल्यास बेरीज किती येईल? तर 3/7 होईल. आणि कुठला प्रश्न आहे? तर वर्धा पोलीस 2023चा प्रश्न आहे. तर सरळ सरळ आपण ह्याची मांडणी करू, समीकरणात रूपांतर करू. काय दिलंय? 4/5 च्या म्हणजेच गुणाकार असतो आणि 2/7 मध्ये माहीत आहे का आपल्याला कोणती संख्या मिळवायची? नाही माहीत, म्हणून ते आपण एक्स मानणार. तेव्हा त्यांची बेरीज किती होते? तर 3/7 होते. म्हणून आपल्याला कसंही करून एक्सची किंमत काढायची आहे. म्हणून पहिले तर आपण ह्यांचा गुणाकार करावा लागेल, म्हणजेच किती? 8 कारण की 4 दुने 8 होतात आणि 7×5 35 होणार. अधिक किती असणार? 1. एक्स बरोबर 3/7. म्हणून एक्स इथेच ठेवला, 3/7 आहे, हा तिकडे जाईल. तर का होणार आहे? सॉरी, अधिक आहे ते तिकडे जाताना वजा होणार आहे. तर 8 किती? 35. इथे 35 आहे, इथे 7 आहे. तर 7चे आपण 35 करू शकतो. किती? 7×5 35. मग छेदात 5ने गुणलं तर अवसाला सुद्धा 5ने गुणावाच लागेल. म्हणून किती होणार आहे? 15 वजा 8 आणि छेदात किती? 35. म्हणून एक्स बरोबर किती होणार आहे? तर 7 किती होणार आहे? 15तून 8 गेले 7 राहतात आणि छेदात 35. म्हणून एक्स बरोबर किती येणार आहे? 7×1 = 7, 7×5 = 35. म्हणून 1/5 हे आपलं उत्तर असणार आहे. आणि ते कुठे आहे? तर पहिल्याच पर्यायामध्ये दिलेलं आहे. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे? तर भिन्न पर्याय ओळखा. आणि कुठला प्रश्न आहे? वर्धा पोलीस 2023चा प्रश्न आहे. तर इथे आपल्याला भाग देऊन किंमत काढून बघावी लागेल. हा 0 गेला, हा 0. पहिला पर्याय बघू आपण. किती? 5×3 = 15 आणि 5×4 = 20 म्हणजेच किती येतात? 3/4 येतात. इथे 7×3 = 21, 7×4 = 28. इथे सुद्धा 3/4 येतात. इथे 28×1 = 28, 28×2 = 56 होतात, म्हणून 1/2 येतात. आणि इथे किती येतात? 11×3 = 33, 11×4 = 44 म्हणजेच 3/4 येतात. तर ह्याच्यात तुम्हाला वेगळा काय दिसत असेल? 1/2 वेगळा दिसतोय. म्हणून कोणता पर्याय बरोबर असणार आहे? तर दुसरा पर्याय बरोबर असणार आहे. का? कारण की त्याचा अपूर्णांक किती येतो? तर 1/2 येतो. म्हणून आपला तिसरा पर्याय बरोबर आहे. अजून प्रश्न आहेतच आपले, संपलेले नाहीत. म्हणून आपण पुढचा सुद्धा प्रश्न बघणार आहोत. चला बघू. काय दिलंय?
25.2 भागिले 8.4 गुणिले कंसात 4.16 अधिक 3.84. तर कुठे विचारलेला आहे? तर कोल्हापूर पोलीस 2023ला विचारलेला प्रश्न आहे. तर आपल्याला असे प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला रे कंचे भागू बेव, रे कंचे भागू बे व, रे म्हणजेच रेघी, क म्हणजेच कंस, चे म्हणजेच गुणाकार, भा म्हणजेच भागाकार म्हणजे कंसातील गुणाकार, भा म्हणजेच नंतर भागाकार, नंतर गुणाकार, नंतर बेरीज, नंतर शेवटी वजाबाकी म्हणजेच बोर्डमास. बोर्डमास हा नियम आपल्याला या नियमाने हे प्रश्न सोडवायचे आहेत. ब्रॅकेट, ओप म्हणजे गुणाकार, डी म्हणजेच डिव्हिजन म्हणजेच भागाकार, एम म्हणजे मल्टिप्लिकेशन गुणाकार आणि ए म्हणजे ॲडिशन आणि एस म्हणजे सबस्ट्रॅक्शन. तर आपल्याला या पद्धतीने म्हणजेच पहिलं आपल्याला काय सोडवावं लागेल? तर 25.2 भागिले 8.4 गुणिले कंसात 4.16 अधिक 3 किती दिलंय? तर 84 दिलंय. तर पहिली बेरीज करू आपण. किती? कारण की कंस पहिला सोडवायचा असतो म्हणून 25.2 भागिले 8.4 गुणिले किती बेरीज होते? तर हा 4 आणि 6 0, एक गेला हातचा 8 आणि 0, दशांश चिन्ह एक गेला हातचा म्हणजेच किती? 8. 8.00 येणार आहे. आपण काढूनच टाकू ना, कशाला ठेवू? तर 25.2 भागिले 8.4 गुणिले किती राहिला? 8. तेच आपण असं सुद्धा लिहू शकतो. आता भागाकार आहे तर मी असं सुद्धा लिहू शकतो. कसं? 25.2 भागिले 8.4 गुणिले किती करणार आहे? 8. पण बघा इथे पण एक आहे आणि इथे पण एक डिजिट आहे दशांश चिन्हानंतर. सरळ 10 गुणलं तरी दशांश चिन्ह निघून जातात. म्हणून मी दशांश एक डिजिट अवसात पण आहे, छेदात पण आहे, म्हणून 252 होणार. इथे किती होणार? 84 होणार. गुणिले किती होणार? 8 होणार. भाग जाईल किती? इथे 4 दुने 8, 4 दुने 8 आणि 4 एके 4. तर भाग देऊ आपण. परत कोणत्या संख्येने भाग जातोय? तर इथे 9 ने जाईल म्हणजेच किती? 3 ने जाईल. 9 अंकांची बेरीज 9 आहे म्हणजेच 3ची कसोटी मी अप्लाय करतोय. किती? 3 7 21 होतील, 3 8 24 होतील, एक उरतोय आणि 3 चौक 12 आणि 7 एके 7, 7 एके 7, 7 दुने 14 आणि 12 दुने 24 म्हणजेच उत्तर किती असणार आहे? 24 म्हणजेच तिसरा पर्याय बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न बघू. काय दिलाय? 0.123 अधिक 1.2 म्हणजे 12.3 अधिक 0.0123 अधिक 1.23. तर आपल्याला बेरीज करायची आहे. थोडंसं कन्फ्युजन होऊ नका. असे जर दिले तर दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह घ्या. 1 2 3 दशांश चिन्ह इथेच घ्या आणि इकडे किती? 2 येईल, 1 येईल, 12 येईल आणि इथे किती? 3 येईल. म्हणजेच इथे नाही म्हणून 0 घेऊ. दशांश चिन्ह घ्या. इथे 0, इथे 1, इथे 3, इथे सॉरी काहीतरी मी चुकवलंय. काय? 0 येतोय, 1 येतोय, 2 आणि इथे 3 येतोय. म्हणजेच 4 डिजिट आहेत म्हणून 4 डिजिट पूर्णच करून घेऊ. इथे किती आहे? 0 आहे. अजून दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आणि इथे 1 आणि इथे 2 आणि इथे 3, इथे 0, इथे 0 आणि करा बेरीज. किती होते? तर 0 0 3 तर 3च. 3 आणि 2 किती होतात? 5. 2 आणि 3 किती होतात? 5. 4 4 आणि 2 6 म्हणजेच 65. सॉरी इथे किती? 1 आणि 3 आणि 1 13.6553 6 5 13.6553 ऑप्शनमध्ये आहेच नाही. मी चुकवलंय. कुठे चुकवलं? तर इथे 2 अधिक 1 3 होतात आणि हा 3 म्हणजेच किती? 6 म्हणजे 2 6 आणि 5 3 कुठे आहे? तर दुसऱ्या पर्यायामध्ये दिलेलं आहे. बेरीज बघताना करताना थोडंसं नीट करून बघा, तर आपलं गणित चुकणार नाही. घाई गडबडीत अशी तुमची माझ्यासारखी चूक होऊ शकते. चला अजून पुढचा प्रश्न बघू आपण. काय दिलेला आहे? खालीलपैकी कोणत्या अपूर्णांक संख्या उतरत्या
क्रमात आहे. तर दिलेलं आहे काय 5/7. पहिलं काय दिलेलं आहे अपूर्णांक 5/7, दुसरा अपूर्णांक 9/11, 7/9 आणि 3/5 ह्यांचं आपण दशांश अपूर्णांकात रूपांतर करू. दशांशमध्ये रूपांतर करू. किती? 0.7 49, 1 उरेल 10 होतील, 7 एके 7 म्हणजे 0.71. पुढचा घेतला तर 0. किती होणार आहेत? तर 90 होणार आहेत. 11 8 88 उरतील किती? 2 होतील 20, 11 एके 11. पुढचं घेतलं तर किती? 70 होतील. किती? 0. किती होणार आहे? 9 7 63. किती? 63 हा 0 आणि 70च होतील आणि 9 7 63च होणार आहे. आणि शेवटचं काय आहे? 0. किती? 30 होतील आणि 5 30 आणि 5 0 0 म्हणजेच आपण 60 घेऊ शकतो. तर ह्याच्यातला सर्वात लहान आपल्याला काय उतरत्या क्रमाने सर्वात लहान कोण आहे? तर 60. म्हणजेच 0.60 हा सर्वात लहान आहे. उलटं लिहिलं मी, लहान आहे. त्याच्यापेक्षा मोठा कोण आहे? तर 0.71 हा मोठा आहे. त्याच्यापेक्षा मोठा कोण आहे? 0.77 आणि त्याच्यापेक्षा मोठा आहे 0.81. तर आपल्याला काय उतरता क्रम पाहिजे, म्हणजेच हा इथून. तर 81 वाला कोण आहे? 9/11 हा सर्वात मोठा असणार आहे. त्याच्यानंतर सर्वात लहान, त्याच्यानंतर लहान कोण असणार आहे? तर 7/9 असणार आहे. त्याच्यानंतर लहान कोण असणार आहे? तर 5/7 असणार आहे आणि सर्वात लहान तर 3/5 असणार आहे. तर कुठे आहे 9/11 आणि शेवटी 3/5 कुठे आहे? तर चौथ्या पर्यायामध्ये दिलेलं आहे. म्हणून कोणता पर्याय बरोबर आहे? तर चौथा पर्याय बरोबर आहे. अजून पुढचे प्रश्न आपण बघूच. काय दिलेलं आहे हा मध्येच आहे पुढचा प्रश्न. तर एखाद्या संख्येची 3/4 2/5 जर 174 आहे तर ती संख्या कोणती? एका संख्येची, ती संख्या आपल्याला माहीत नाही, ती आपण x मानू. 3/4 चा म्हणजेच गुणाकार. तर 3/4 म्हणजेच किती असतो? तर 3/4 असतो. चा म्हणजेच गुणाकार आणि चतुर्थांशचा 2/5 बरोबर किती आहे? तर 174 आहे. तर ती संख्या कोणती आणि कुठे विचारलाय? तर गोंदिया पोलीस 2023चा प्रश्न आहे. तर आपल्याला x ची किंमत काढायची आहे. किती येणार आहे? बघा, पहिले आपण गुणाकारच करून घेऊ. म्हणजेच 6/20, कारण की अवसांचा गुणाकार, छेदांचा गुणाकार आणि 174 आणि x बरोबर 174 गुणिले हा तिकडे जाताना 20/6, 6 एके 6, 6 दुने 12 आणि 6 त्रिक 18 होतात. तर किती? 17 मधून 12 गेले 5 राहतात आणि 6 9 54 आणि 29 दुने किती होतात? तर 9 दुने 18, एक गेला हातचा 4 आणि 5 58 होतात आणि किती? 580. म्हणून कोणता उत्तर असेल? तर चौथा पर्यायामधला 580 हे आपलं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे? तर 47 गुणिले 74 बरोबर 3478. तर 4.7 गुणिले 0.74 बरोबर किती? तर इथे आपल्याला गुणाकार दिलेला आहे. 47 गुणिले 74चा किती दिलेला आहे? 3478 दिलेलेच आहे. पण इथे काय त्यांनी दशांशमध्ये दिलेत. म्हणजेच एकूण दशांश किती आहेत? 1 2 3. म्हणून 3 दशांश चिन्हानंतर आपल्याला 3 अंकानंतर डावीकडे आपल्याला दशांश चिन्ह द्यावं लागेल. म्हणजे 3.478. 3.478 कुठे आहे? तर पहिल्या पर्यायामध्ये दिलेलं आहे. म्हणून पहिलाच पर्याय आपला बरोबर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी मोठा अपूर्णांक कोणता? दशांशमध्ये रूपांतर करू. 0. किती होणार आहे? 5 30 होणार आहे. इथे 0.
साती साती 49 एक उरणार, 7 एके 7, इथे किती येणार आहे, इथे 60, इथे 0.70 आणि 9 साता 63, परत 7 उरतील, 9 साता 63 आणि 0.8 एके 8 आणि सॉरी 0 थोडीच येणार आहे, औस मोठा आहे म्हणून 1 एक उरणार, 10 होतील आणि 8 एके 8, 8 एके 8, 8 एके 8च. तर आपल्याला विचारलेला खालीलपैकी मोठा अपूर्णांक कोणता आणि कुठे? पालघर पोलीस 2023चा हा प्रश्न 2-3 ठिकाणी आलेला आहे. तर बघा 1.1 हा सर्वात मोठा असणार आहे, म्हणजे चौथा पर्याय आपला बरोबर आहे. पुढचा प्रश्न, काय दिलेला खालीलपैकी सर्वात कमी संख्या कोणती? सर्वात लहान, कमी म्हणजेच लहान, कोणती संख्या आहे? तर बघा कोणती संख्या असणार आहे सर्वात लहान? इथे 0.105, इथे 0.501 आणि इथे 0.015 आणि इथे किती 15, इथे 10, इथे 15, इथे 50 आणि इथे 0.15, म्हणून सर्वात छोटी कोण असणार आहे? तर 0.015 हीच सर्वात छोटी संख्या असणार आहे. चला पुढचा प्रश्न बघू, काय दिलेला आहे? तर 4/5 भागिले 6/7 बरोबर किती? आणि रत्नागिरी पोलीस 2023चा प्रश्न आहे. तर हे कसं सोडवतात? 4/5 भागिले 6/7, तर कसं सोडवतात? तर 4/5 भागिलेचे गुणिले होतोय आणि अवसाच्या छेदात जातो आणि छेदाचा अवसात येतो, म्हणून किती? 2 दुणे 4, 2 त्रिक 6 आणि 7 दुणे 14 आणि छेदात किती येणार? 15. तर 14/15 कुठे आहे? तर तिसऱ्या पर्यायामध्ये दिलेला आहे, म्हणून तिसरा पर्याय आपला बरोबर आहे. पुढचा प्रश्न, काय दिलेला आहे? 1/3, 1/2 आणि 7/12 बरोबर किती? तर इथं अपूर्णांकांची बेरीज करायची आहे, पण बेरीज करण्यापूर्वी छेद समान नसल्यास आपण छेद समान करावे लागतील. तर किती? 1/3, इथे 3 आहे, इथे 2 आहे, इथे 12 आहे, तर 3चे आपण 12 करू शकतो लसावी काढला तर. किती? 3 चौक 12 होतात, छेदाला गुणलं तर अवसाला सुद्धा गुणावंच लागेल. 1/2 किती होतात? 6, तर छेदाला 6ला गुणलं तर अवसाला सुद्धा, अधिक 7/12, म्हणून किती येणार आहे? तर 4/12 अधिक 6/12 अधिक 7/12 किती होतात? तर 10 आणि 17 छेद किती होतात? 12. तर कुठे आहे? तर चौथ्या पर्यायामध्ये दिलेलं आहे, म्हणून चौथा पर्याय आपला बरोबर आहे. तर या व्हिडिओमधला आपला शेवटचा प्रश्न बघू, कारण की पूर्ण घ्यायचं झालं तर भरपूर प्रश्न आहेत आणि खूप मोठा व्हिडिओ होऊ शकतो, म्हणून मी 20-20 प्रश्न घेऊन एक व्हिडिओ बनवत आहे. तर बघा या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न काय आहे? तर 1.05 अधिक 2.105 अधिक 0.003 अधिक 0.236 बरोबर किती? आणि कुठला प्रश्न आहे? तर रत्नागिरी पोलीस 2023चा प्रश्न आहे. तर 1.005 अधिक, आत्ताच आपण बघितलं त्या पद्धतीनेच करू, 105 अधिक 0.003 अधिक 0.23 आणि 6, करा बेरीज, 5 5 10, 10 आणि 3 13, 13 आणि 6 19, एक गेला हातचा, किती होणार? 4, इथे 3 आणि इथे 3, तर 3.34 9, 3.34 आणि 9, तर कुठे आहे? तिसऱ्या पर्यायामध्ये दिलेलं आहे आणि तिसरा पर्याय आपला बरोबर आहे. आणि इथेच आपण हा व्हिडिओ संपवत आहोत. तुम्हाला शिकवलेलं आवडलं असेलच तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.